नमस्कार मंडळी, रेश्मा फ्लेवर हाऊसमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज मी बनवणार आहे झटपट चकली, न भाजता न डाळी दळून आणता. तर ओके, चला बघूया रेसिपी. हो, त्या अगोदर जे कोणी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्याने सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि हा ब्लॉग तुम्ही पूर्ण बघा. आणि तसंच त्याबरोबर याची चव आहे अरररर एकदम खतरनाक, एकदम अशी मस्त चकली बनून तयार झालेली आहे. तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. आणि हो, चला बघूया आपण साहित्य. इथं मी घेतलंय 1 बाउल तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, म्हणजे तुम्ही 2 वाट्या पण घेऊ शकताय. आणि 1 छोटा बाउल मी बेसन घेतलंय. तेल घेतलं आहे मोहन घालण्यासाठी. आणि त्यानंतर मी तीळ घेतलेले. तीळ जेवढी जास्त असेल, पांढरी तीळ आहे, तेवढं छान लागतं चकली. आणि त्यानंतर मी मिरची पावडर घेतले 2 चम्मच, 1 चमचा हळद घेतलं, चवीनुसार मीठ घेतलं. त्यानंतर आपण बेसन आणि तांदळाचं पीठ एकदम असं छान चाळून घ्यायचं आहे. तर त्या अगोदर मी गरम करायला तेल ठेवणार आहे, कारण जे मोहन आपण घालतो तेलाचं, तर ते एकदम असं कडक मोहन घालायचं. त्यानंतरच आपली चकली एकदम छान होती आणि खायला पण अशी खुसखुशीत लागते एकदम. तर त्यासाठी मी अगोदर तेल ठेवणार आहे तापायला. तर एका साईडला तेल तापतंय तोपर्यंत आपण पीठ आणि ह्याचं मसाले हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. तर चला आपण आता तांदळाचं पीठ चाळून घेऊया. तुमच्याकडं म्हणजे प्लॅस्टिकची चाळणी असेल तरीही चालते, अशी चाळणी असेल तरीही चालते, कारण अशा चाळणीतनं लवकर पीठ चाळलं जातं आहे. आणि जी दुसरी आपली स्टीलची राहते त्यामध्ये लवकरच हे नाही होत, कारण हे ताराचे आहे ना पूर्ण, त्याच्यामुळं पटकन आपलं चाळून होऊन जातं. आणि म्हणजे तुम्ही जर घरचं जर तांदळाचं पीठ दळलेलं असेल तर तुम्ही म्हणजे न चालता जरी केलं तरीही चालते, कारण आम्ही म्हणजे विकत आणलेलं पीठ आहे आमचं तांदळाचं, त्यामुळं मी चाळून घेते. आणि बेसन पीठ पण तसंच आणलेलं आहे आम्ही, डाळीचं, घरच्या डाळीचं आपण दळलेलं नाही आहे, त्याच्यामुळे एकदम छान असं चाळून घेणार आहे मी. कारण बघा, घरचं ते घरचंच असतं आणि आपण जे बाहेरून आणतं थोडा तरी फरक असतोच ना त्यामध्ये, म्हणून हे सगळं आपण चाळून घ्यायचं आहे. त्यानंतर आता हे दोन्ही असं लेहर बनलेत, त्यामुळं आपण एकदम पीठ मिक्स करून घ्यायचं आहे. ते तुम्ही म्हणजे उलटण्याने हाताने घेतलं तरीही चालेल. आता माझ्या हातामध्ये हेच होतं त्यामुळे मी घेतले. तर आपण जे 1 चमचा हळद घेतली होती ती पूर्ण हळद आपण टाकणार आहे. आणि त्यानंतर मीठ आहे, तर मीठ आपण 1 चमचा घेतलं होतं, तेही आपण टाकू शकतो यामध्ये. आणि त्यानंतर मिरची पावडर आहे, 2 चम्मच घेतली मी मिरची पावडर. तर ती मिरची पावडर मी पूर्ण टाकते, कारण मला तिखटच एकदम असे छान झणझणीत अशी चकली बनवायची आहे, त्याच्यामुळे मी मिरची पावडर जास्त टाकले. आणि हे आहे तीळ, पांढरे तीळ. तर पांढरी तीळ मी भरपूर टाकलेली आहे, म्हणजे पाहिजेल तेवढी टाकलेली आहे मी, कारण मला तीळ खूप आवडते. आणि चकलीमध्ये पण जेवढी तीळ छान असेल तेवढी छान चकली लागते, तरी काही अडचणच नाही आहे. जे मसाले टाकलेले आहेत ते आता सगळे एकदम मिक्स करून घ्यायचं आहे आपण हाताने, कारण हाताने एकदम मिक्स केलं की एकदम चांगलं मिक्स होतात ते. आणि आपण आता तेल गरम करायला ठेवलं होतं, ते पण आपण आता तेल थोडंसं टाकून आपण पिठामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत. आणि बघा, चकलीमध्ये जेवढं तेलाचं मोहन गरम जास्त असेल तेवढ्या एकदम खुसखुशीत आणि खायला पण चविष्ट लागतात. तर आपण थोडं तेल घालून ह्याला फिरवून घ्यायचं आहे, मिक्स करायचं आहे. आणि बघा, म्हणजे तेल तुम्ही जपूनच हे करायचं आहे, कारण गरम असतं तेल. हातावरती किंवा पायावरती पडलं तरी सुद्धा फोड येतो आणि म्हणजे त्रास पण होतो, आणि ते तेलाचं जास्त दिसून येत नाहीये. 1 ठिपका जरी पडला तरी सुद्धा त्रास होतो, त्याच्यामुळं जपून आपण तेल गरम टाकून मिक्स करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर आता गरम आहे तोपर्यंतच आपण चमच्याने फिरवायचं आहे. नंतर थोडंसं गार झालं, कारण पिठामध्ये तेल आपण ओतलो ना तर ते गारच होतं, लय झालं 1-2 मिनिटांनी गार होऊन जातं. तर आता आपण नंतर हाताने ह्याला मस्त मिक्स करून घ्यायचं आहे, कारण बघा अजून थोडंसं गरम लागते माझ्या हाताला. आता संपलंय सगळं, तर आपण हाताने असं एकदम मस्त मळून घ्यायचं आहे त्याला. म्हणजे यामध्ये मी अजून पाणी अजिबात नाही टाकलं,
कारण जेवढं तुम्ही मिक्स कराल तेलामध्ये तेवढं छान होतात. आणि जास्त पण हे नाही घालायचं, नंतर आपल्या करते वेळेस तुटतात. आणि आपल्याला पीठ कसं समजतं तेही दाखवते तुम्हाला. बघा असं म्हणजे एकदम अशा मुठी येतं. हे आता मुठी बनली ना पिठाची, तर आता हे एकदम मस्त पीठ झालेलं आहे. आणि आता आपण थोडं थोडं पाणी घालून याला मळून घ्यायचं आहे पीठ, कारण ते तेलामध्येच असतं त्याच्यामुळं ते मुठी बनली जाते. त्याच्यामुळं आपल्याला समजतं की आपल्याला पिठाचा आकार आलेला आहे. तर आता आपण हे थोडं थोडं पाणी घालून एकदम छान असं मळून घ्यायचं आहे याला. म्हणजे तुम्हाला पाहिजे तसं मळून घ्यायचं, एकदम घट्ट पण नाहीये आणि जास्त पातळ पण नाहीये पीठ, एकदम असं मस्तपैकी मळून आपण घेतलेलं आहे. तर चला आपण आता म्हणजे हे घ्यायचं आहे शेवगा. तर आमच्या इकडं आम्ही शेवगाच म्हणतो, तुमच्या इकडं काय म्हणतात मला नाही माहिती. तर आम्ही ह्याला शेवगाच म्हणते. तर शेवग्यामध्ये आपण गोल असं गोळा केल्यासारखा करून आपण ह्याच्यामध्ये सोडायचं आहे. कारण हे पण जास्त हे नाही करायचं, कारण थोडस तरी त्याचं झाकण लावायला शेवग्याचं थोडस जागा सोडली पाहिजे. कारण जास्त जरी गेलं की म्हणजे एकदम पीठ बाहेर येतं आणि म्हणजे जास्त म्हणजे जोर पण लागतो ना. तर त्याच्यामुळं थोडस 1 इंच असेल तसं सोडायचं आहे आपल्याला. त्यानंतर अशी एकदम मस्त चकली झालेली आहे माझी राऊंड मध्ये. म्हणजे हे शेवगा थोडा हातात येत नाहीये, कारण हात शेवगा दुसरा आहे मला, तो असतो ना दोन्ही हाताने आपण असं दाबून प्रेस करतो, तर त्या शेवग्याने मला येतं. तर हे शेवगा म्हणजे तेवढा हातामध्ये बसत नव्हता, तरी पण माझी चकली एकदम गोल आणि अशी छान झालेली आहे. तर अशा चकल्या पूर्ण पिठाच्या आपल्याला बनवून घ्यायच्या आहेत. त्यानंतर आपण तेल ठेवलेलं आहे तापायला, तेल पण तापलेलं आहे. आणि आपण आता एक एक करून चकली तेलामध्ये सोडायची आहे. सोडताना पण पूर्ण लक्ष देऊन आपण तेलामध्ये सोडायचं आहे, कारण जास्त तेल तापले तरी पण म्हणजे उडण्याची शक्यता असते. तर आपण एका साईडनं चकली सोडायचं. आणि कधीही तुम्ही कुठलीही तळणी तळत असाल तर मध्यभागी कधी नाही टाकायचं, साईडनंच सोडायचं असतं. म्हणजे अलीकडची बाजू किंवा पलीकडची बाजू असं करूनच आपण साईडनं सोडून घ्यायचं आहे. कारण एकदम मध्ये टाकलं की ते तेल उडण्याची शक्यता असते. आणि असं एकदम असं छान कलर पण आलेला आहे याला चकलीला. म्हणजे तुम्ही कशा चकल्या बनवताय तेही मला तुम्ही कमेंट करून सांगू शकताय. एकदम असा कलर मस्त आलाय माझ्या चकलीला. आणि त्यानंतर मी काढून घेणार आहे. वास पण खूप छान येतोय. झालं, एक तुटलेली आहे, चालतंय, 1-2 तुटल्या तरी चालतंय. तर आपली चकली एकदम अशी मस्त तयार झालेली आहे. जास्त मला गोल गोल बनवता नाही आली, तरी पण एकदम छान बनलेली आहे. तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. ओके, बाय.